व्हिडिओ पण नाही बनत. ओके, नमस्ते मित्रांनो, आम्ही चाललो आहोत रियाला घ्यायला. सोबत आहे आमच्या मातोश्री आणि आहे माझा नवरदेव. आणि थोडा चिडत होता तो, कारण आम्ही खूप दिवसांपासून व्हिडिओ शूट नाही केला. मध्ये याची पण तब्येत बिघडली, माझी पण तब्येत बिघडली. सो त्याच्यामुळे थोडंसं आमचं 19-20 झालं. यावर आपलं काही मत आकाशराव? माझं काहीच मत नाही, कारण की ठीक आहे, एवढं काही नाही, कारण की आपण एक फन म्हणून हे करतोय. तर आपल्याला असं काही नाही की व्हिडिओ टाकलीच पाहिजे आणि नाहीच टाकली पाहिजे. आपल्याला आवडतं म्हणून आपण टाकतोय, कंपल्सरी नाही. आई, तुमचं आपल्या ठाण्यातल्या पावसाबद्दल काही मत? पाऊस खूप छान आहे म्हणून मी म्हटलं की चलो आपण अभिज्ञा आणि छान मस्त काहीतरी कुठेतरी गरम गरम चटपटीत खाऊ म्हणून आम्ही सगळे निघालो आहे. आता रियाला घेऊन मजा करू. काय 9:30 पर्यंत का? ओके चालेल. 9:30 पर्यंत असतात असं. तो कधी पण येऊ दे. मित्रांनो, हे आम्ही सरप्राईज देतो रियाला. तिला हॉस्पिटलला घ्यायला चाललोय. खूप पाऊस होता म्हणून ती तिची बाईक नव्हती घेऊन गेली. आणि आता आकाश तिला फोन करतोय. हॅलो, बाहेर ये इकडे. तू जिथे गाडी ड्रॉप करतो ना तिथे येऊन उभं राहा. आत नाही, ते बाहेर ये. काहीच प्रश्न नाही विचारा ती पोरगी. मला एवढा विश्वास पाहिजे. दादाने बाहेर बोलवलं ती आलंच पाहिजे. ओके, कौतुक. इकडून खाली केलं बघ. इकडून खाली केलं बघ. मी पण कसं वाटलं आपणास आमचं सरप्राईज? आता पुढचा प्लॅन आता आपल्याला रिया सजेस्ट करणार आहे. आपण गरम वडापाव खाऊ. वडापाव नाही, काहीतरी दुसरं. वडा पावसात तेच खायचं असतं असं मला वाटतं. वडापाव. मग काय प्यायचं तुम्हाला? प्यायचं नाही, मला खायचं गरम गरम. भजी खातात? भजी, कांदा भजी. हा, कांदा भजी. दिसू दे ना, बायकोचा प्रेम दिसू दे. आहे, खाऊ पिऊ घालते. आई सजेस्ट करा कुठे जायचं. वडापाव. कुठला वडापाव? सुशी खाऊया आपण. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे, सुशी ट्राय करूया आपण. नाही, गरम ओके, सो कमेंट्स मध्ये सजेस्ट करा की कुठे फेमस सुशी भेटते. माझ्या ननंदबाईला खूप प्रचंड सुशी आवडते. वडापाव पण सजेस्ट करा, कारण की मला वडापाव पण तेवढाच आवडतो. हा, वडापाव तिला खूप आवडतो. तो सजेस्ट करा कुठे भेटतो चांगला. येस, सो कमेंट मध्ये आम्हाला सजेस्ट करा. आम्ही तिकडे जाऊन खाऊ. येस. पुढच्या. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल की आम्ही अचानक घरी कसे आलो आणि अभिज्ञा बनवते. काय बनवते? आज आमच्याकडे आहे कणीस, बुट्टा. जो की काल आम्ही थोडं बाहेर गेलो आणि नंतर झोपून घेतलं आणि आता डायरेक्ट संध्याकाळी चालू केलं शूट. काय
ये अभी इन्वाइटेड है. रियाला घेऊन तर माझ्या रियाला घेऊन जातो. इकडे मम्मी रिया. आजची रियाची रील तुम्ही बघितली की नाही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि कसा डान्स केला तिने आणि तुम्ही तिला फॉलो केला आहे की नाही. इट्स अदिती आयरे फिजिओथेरपिस्ट. हा आम्ही फिल्टरमध्ये सध्या व्हिडिओज बघतो या ना दे का दे. अर्ध काय ही अशी एस्थेटिक फोटोग्राफी असते. ए यार तर आता आम्ही बुट्टा खातो, कणीस खातो आणि नंतर बाहेर जातो. बघा आमची एस्थेटिक फोटोग्राफी. कोणाला फोटोग्राफर हवा असेल तर कॉन्टॅक्ट इट्स अदिती अहिरे. तर आता आम्ही जेवायला बसतोय. तांदळीचे पापड, छानपैकी तांदळाचे पापड आज आहे आमच्याकडे, कारण खिचडीचा मेन्यू संध्याकाळी. आणि आम्ही त्याला एक सूप बनवलेलं एकदम भारी सूप होतं. टोमॅटो आणि गाजर मिक्स, सम हेल्दी. अभिज्ञा खूप सुगरण झाली आहे. म्हणजे अभिज्ञाने पहिले घरी असताना त्या लग्नाबद्दल कधीच स्वयंपाक नव्हता केला. पण इकडे आल्यावर एवढं प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली आहे, कारण प्रिन्सेस ट्रीटमेंट. तर इकडे आल्यावर भरपूर तिने सुगरण झाली आहे. म्हणजे Thanks. थोडं थोडं यायचं मला, असं काही नाही आहे. थँक्स टू यूट्यूब. असं काही नाही. हा म्हणजे यूट्यूबला पण आपण क्रेडिट देऊ शकतो, कारण तर मला काही अडलं मॉर्निंगला पण किंवा कधी पण मी पटकन यूट्यूब करते. आजकाल 4-5 रेसिपीज पाहते, मग थोडंसं माझं लॉजिक ॲड ऑन करते आणि झालं सॉर्टेड. आणि सगळं ट्रायल माझ्यावर होतो. ऑफकोर्स नवऱ्यावरच होती ना. तर आता जेवू बिवू. चला गुड नाईट. कमेंट्स करा रियाची रील कशी वाटली, अदितीची रील कशी वाटली. आणि आमची एक चॅलेंज रील आम्ही टाकलेली, ती जाऊन बघितली की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ती जाऊन रील बघा, चॅलेंज रील. आणि पावसाच्या मौसममध्ये कुठे फिरायला छान छान स्पॉट्स ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला आताच घेऊन जाईल. बाय, गुड नाईट. बघून जा. नको ना मला ट्रोल करू.